छोटा मुलगा समजून जवळ केलं. 18 वर्षाच्या मुलाने जे केलं ते ऐकूनच तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. बेंगळुरूच्या IT शहरामध्ये दररोज हजारो लोकांची ये जा सुरू असते. पण 3 जानेवारीची रात्र राममूर्ती नगरामधील सुब्रमण्य लेआउटसाठी वेगळी ठरली. एका सॉफ्टवेअर इंजिनियरच्या घरामध्ये लागलेली आग. सुरुवातीला अपघात वाटला, मात्र काही दिवसांतच या घटनेने खुनाचे भीषण रूप घेतले. 34 वर्षीय शर्मिला DK यांच्या मृत्यूमागे केवळ आग नव्हे तर नकार न स्वीकारणारी मानसिकता, राग आणि नियोजितपणे लपवलेला गुन्हा असल्याचे तपासातून समोर आले. शांत वाटणाऱ्या वसाहतीमध्ये घडलेली ही घटना स्त्री सुरक्षेच्या प्रश्नांना पुन्हा एकदा केंद्रस्थानी आणणारी ठरलेली आहे. ही धक्कादायक घटना पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. बेंगळुरूच्या राममूर्ती नगर परिसरातील सुब्रमण्य लेआउट हा मध्यवर्गीय वसाहतीचा भाग. IT क्षेत्रामध्ये काम करणारे अनेक कर्मचारी येथे भाड्याने राहतात. याच परिसरामध्ये 34 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनियर शर्मिला DK वास्तव्यास होत्या. त्या एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये कार्यरत होत्या आणि काही काळापासून त्या एकट्याच भाड्याच्या घरामध्ये राहत होत्या. सहकाऱ्यांच्या मते त्या शांत, कामावर लक्ष देणाऱ्या आणि स्वावलंबी स्वभावाच्या होत्या. एकटी राहण्याचा निर्णय त्यांनी नोकरीच्या सोयीसाठी घेतलेला होता. दिनांक 3 जानेवारी रोजी शर्मिलाचा मृतदेह त्यांच्या घरामध्ये आढळून आला. घरामध्ये आग लागल्याचे स्पष्टपणे दिसत होते. त्यामुळे प्रथमदर्शी हा मृत्यू आग लागून धुरामध्ये गुदमरल्यामुळे झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला होता. पोलिसांनीही सुरुवातीला याच दिशेने तपास सुरू करत अकस्मात मृत्यूची नोंद केली. परंतु काही बाबी पोलिसांच्या लक्षात आलेल्या होत्या. घरातील आग मर्यादित होती, जणू ती मुद्दाम लावलेली असावी. तसेच मृतदेहाच्या स्थितीवरून केवळ अपघात म्हणून केस बंद करणे धोकादायक ठरू शकते असे तपास अधिकाऱ्यांना वाटले होते. पोलिसांच्या अंदाजाला पुष्टी मिळाली ती फॉरेन्सिक रिपोर्ट आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टमुळे. या अहवालानुसार शर्मिलाचा मृत्यू आग लागण्यापूर्वीच झालेला होता. त्यांच्या हातावर आणि शरीरावर झटापटीच्या खुणा होत्या. काही जखमा रक्तस्राव झाल्याचे स्पष्टपणे दर्शवत होत्या. त्यामुळे हा मृत्यू अपघाती नसून हत्या असल्याचे स्पष्ट झालेले होते. मग मात्र पोलिसांनी या तपासाला वेग दिला. परिसरातील CCTV फुटेज, मोबाईल नेटवर्क डाटा आणि आसपासच्या लोकांची चौकशी सुरू करण्यात आली. तपासामध्ये एक महत्त्वाची बाब समोर आली, ती म्हणजे घटनेच्या रात्री एका तरुणाची हालचाल पीडितेच्या घराच्या आसपास संशयास्पद होते. हा तरुण म्हणजे कर्नाल कुराई. कर्नाल हा 18 वर्षीय तरुण शर्मिलाच्या शेजारच्या घरात राहत होता. वयाने लहान असला तरी त्याच्या मनामध्ये विकृत वासनेचा नांगानाच सुरू होता. त्याच्यापेक्षा दुप्पट वयाची, जवळपास त्याच्या आईसारखी असणाऱ्या महिलेकडे तो वाईट नजरेने बघत होता. अलीकडे इंटरनेटच्या अतिवापराने, नव्या तंत्रज्ञानाने अत्यंत विकृत, नीच मनोवृत्तीची माहिती मुलांच्या नजरेसमोर येत आहे. त्यामुळे लहान वयातच या मुलांचे मेंदू वासनेने पोखरू लागलेले आहेत. प्रौढ वयस्कर महिलांच्याकडेही ही कोवळी मुले भोगवस्तू म्हणून पाहत आहेत. आंटी म्हणजे भोगण्याची वस्तू असे सांगण्याचे काम इंटरनेटवरच्या अनेक प्लॅटफॉर्मवर राजरोसपणे सुरू आहे. याचा अत्यंत वाईट परिणाम होऊन नवी पिढी विकृत बनत चाललेली आहे. येथे शर्मिला आणि कर्नाल यांची ओळख होती. तो खूपच लहान असल्याने त्याच्याबद्दल शंका घेण्यासारखे तिला काही वाटले नव्हते, कारण ती एक समंजस, नोकरदार महिला होती. तिच्या मनामध्ये असले काही घाणेरडे विचार येणे शक्यच नव्हते. ती करिअरवर फोकस करून होती. त्याच पद्धतीने कर्नालही करिअरचा विचार करत असेल असा तिचा समज असणे स्वाभाविकच होते. त्यामुळे त्याचे तिच्या आजूबाजूला वावरणे, तिच्यावर नजर ठेवणे, चोरून तिच्यावर पाळत ठेवणे तिच्या लक्षात आले नसावे. आले असले तरी तो लहान समजून तिने दुर्लक्ष केले होते.
तेथेच तिची चूक झालेली होती, कारण तो नीच होता, वासनेने वकवकलेला होता. त्याला कशाचेच भान उरलेले नव्हते. हे पोलीस तपासामध्ये उघड झालेले आहे. पोलीस चौकशीमध्ये कर्नल कुराईने गुन्ह्याची कबुली दिल्याचे सांगण्यात आले आहे. त्याच्या जबाबानुसार दिनांक 3 जानेवारी रोजी रात्री सुमारे 9 वाजता तो स्लायडिंग खिडकीतून शर्मिलाच्या घरामध्ये शिरला. त्याच्या मनामध्ये विकृत वासना होते. त्याने घरामध्ये शिरताच तिला मिठी मारली. या अचानक प्रकाराने ती हादरून गेली, पण मोठ्या धिटाईने तिने त्याला झटकले. त्याला बाजूला ढकलून देत तिने त्याला चांगलेच खडसावले. त्याला वाटत होते की त्याला सहजपणे तिला भोगता येईल, पण तसे झाले नव्हते. तिने त्याला चांगलेच फटकारून बाजूला ढकललेले होते. या नकाराने तो चिडलेला होता आणि तिच्याशी झटापट करू लागला होता. तिने त्याला जोरदार प्रतिकार केला. या झटापटीमध्ये सैतान बनलेल्या त्या 18 वर्षाच्या पोराने पूर्ण ताकदीने तिच्यावर हल्ला केला. तिचे तोंड आणि नाक दाबून धरले आणि तिला जबर मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याच्या या मारहाणीने ती काही वेळातच बेशुद्ध झाली, पण त्याने तिला सोडले नाही. तिचा गळा आवळून धरल्याने तिचा मृत्यू झाला. आपल्या हातून खून झाल्याची जाणीव झाल्याने तो हबकला. यातून आपली सुटका करून घेण्यासाठी त्याची धडपड सुरू झाली. त्याने सर्वात आधी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्याने शर्मिलाचे कपडे आणि इतर वस्तू बेडवर ठेवून त्यांना आग लावली. तिचा मृत्यू आग लागून झाला असा बनाव करण्याचा हा प्रयत्न होता. त्यानंतर तो तेथून बाहेर पडला. जाताना तो तिचा मोबाईल फोन सोबत घेऊन गेलेला होता. हा फोन डिजिटल पुरावे लपवण्यासाठी चोरल्याचा पोलिसांचा संशय आहे. पोलिसांनी संशयित आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता अंतर्गत हत्या, लैंगिक गुन्ह्याचा प्रयत्न आणि पुरावे नष्ट करण्याचा गंभीर कलमाखाली गुन्हा दाखल केलेला आहे. संशयित आरोपी सध्या पोलीस कोठडीमध्ये असून पुढील तपास सुरू आहे. ही घटना केवळ एक खुनाची केस नाही, तर ती समाजातील एक गंभीर मानसिकता उघड करते. स्त्रीचा नकार स्वीकारण्याची असमर्थता, राग आणि क्षणिक निर्णय यांचे परिणाम किती भयावह असू शकतात याचे हे उदाहरण आहे. सुरुवातीला साधा अपघात वाटलेली ही घटना फॉरेन्सिक तपासामुळे उघडकीस आली. त्यामुळे अशा प्रकरणामध्ये सखोल तपास आणि वैज्ञानिक पुराव्यांचे महत्त्व अधोरेखित होते.